मस्त पाऊस पडतोय ना, गरमागरम वडापाव खायची इच्छा झाली. वडे तर घरी बनवूयाच, पण पाव घरी बनवायला काय हरकत आहे. चला तर मग आज आपण पाव बनवूया, तेही एअर फ्रायर आणि कढईमध्ये. इथे अर्धा कप गरम पाणी घेतले, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून साखर आणि 1.5 टीस्पून ईस्ट घालून ते व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचे, ते व्यवस्थित प्रूफ होण्यासाठी. त्याच्यानंतर टोटल 250 ग्रॅम मैदा मी यूज करणार आहे. त्याच्यातले 2 टेबलस्पून मैदा आणि 5 टेबलस्पून पाणी घालून मैद्याचं एक मिश्रण करून घ्यायचं आहे. उरलेला मैदा कढईत घालून त्यात थोडंसं मीठ, मैद्याचं मिश्रण, ईस्टचं मिश्रण आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक डो फॉर्म करून घ्यायचं आहे. 10 मिनटं तुम्हाला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हाताला सुरुवातीला हे मिश्रण चिकट लागेल, पण 2 टेबलस्पून बटर घालून आपल्याला हे सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित मळून घ्यायचं. इथे टोटल मला 150 ग्रॅम पाणी लागलं हे डो फॉर्म करण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्या कडा टक करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला प्रूफिंगसाठी ठेवायचं आहे. एका बाउलमध्ये तेलाने ब्रश करून हा डो याच्यामध्ये तासभर प्रूफिंगसाठी ठेवायचा आहे. साईजमध्ये डबल होईल. त्याच्यानंतर त्याला पंच करून ह्याच्यामधली हवा काढून घ्यायची. त्याला छान जाळी तयार होते. 10 मिनटं परत ते मळून घ्यायचे. त्यातली पूर्ण हवा काढून घ्यायची. याच्यामध्ये ग्लुटेन फॉर्म व्हायला सुरुवात होते. तुम्हाला हव्या त्या आकाराचे गोळे तुम्ही तयार करून घेऊ शकता. त्याची साईड अशा आतमध्ये टक करून ते गोळे स्मूथ करून घ्यायचे. कढईमध्ये बेक करण्यासाठी एका प्लेट मध्ये आणि एअर फ्रायरमध्ये बेक करण्यासाठी डायरेक्ट एअर फ्रायरमध्ये आपल्याला हे गोळे ठेवून सेकंड प्रूफ करून घ्यायचे आहेत. सेकंड प्रूफिंगसाठी 1 ते 1.5 तास लागतो. ते साईजमध्ये परत डबल होतील. त्यानंतर त्याच्यावरती दूध आणि साखरेचं मिश्रण ब्रश करून घ्यायचं आहे. कढईमध्ये कमीत कमी 12 मिनटं आणि एअर फ्रायरमध्ये 180 डिग्रीवर 12 मिनटासाठी हे बेक करून थोडंसं बटर लावून हे थंड केले की हे खायला तयार आहेत. बटाटे वड्यांची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 लिहायला विसरू नका. एन्जॉय.